मुंबई पुणे एक्सप्रेसवे 48 तास बंद. हजारो नागरिक वेटीस आणि सत्ताधारी मात्र निवडणुकीच्या गणितात मग्न. महिला, लहान मुले, वृद्ध रस्त्यावर अडकले. ना पाणी, ना अन्न, ना प्रशासनाची साधी उपस्थिती. आणि धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर परिस्थितीत एकही मंत्री, एकही जबाबदार चेहरा घटनास्थळी दिसला नाही. आज देशात शासन नव्हे, निवडणूक उद्योग चालतोय. लोकांचे प्रश्न बाजूला, पैसा आणि प्रचार हाच अजेंडा. रस्ते, फ्लायओव्हर, महामार्ग हे विकासासाठी नाहीत तर भ्रष्टाचाराच्या खाणी बनल्यात. काम मुद्दाम रखडवलं जातंय कारण काम पूर्ण झालं की कमिशन थांबतंय. देश मजुरांच्या घामावर चालतो, शेतकऱ्यांच्या कर्जावर उभा आहे आणि राजकीय नेते मात्र पुढच्या पिढीसाठी संपत्ती साठवत आहेत. प्रश्न सोपा आहे, सत्ता लोकांची सेवा करते की लोकांना लुटते? आज आवाज उठवला नाही तर उद्या एक्सप्रेसवेवर अडकलेली गाडी तुमचीच असेल आणि सरकार मात्र प्रचाराच्या मंचावर भाषण देत असेल. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.